नमस्कार, मी मुख्य संपादक संपय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजी आसरा नगरात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून. घोडागाडी शर्यतीच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुशांत दीपक कांबळे, वय 18, राहणार आसरा नगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गतीने तपास करत खून प्रकरणी आतिश दत्तात्रय नेटके, वय 19, राहणार सहकार नगर, आर्यन सरदार चव्हाण, वय 21, राहणार गणेश नगर आणि प्रदीप पारद यादव, वय 20, राहणार जेके नगर या 3 संशयितांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की येथील शहापूर भागातील सरोजिनी नायडू विद्यालय क्रमांक 43 या महापालिकेच्या शाळेच्या मागील बाजूस सकाळी मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. तात्काळ पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या तोंडावर, छातीवर, पाठीत धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या जवळपास काही हत्यार अथवा मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलीस शोध घेत असताना संरक्षक भिंतीलगत मोबाईल मिळून आला. तो सुरू केला असता त्या फोनवर मृत तरुणाच्या भावाचा फोन आल्याचे मृत तरुणाची ओळख पटली. घटनास्थळी आणि मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने 2 पथके रवाना करण्यात आली. संयुक्तपणे तपास सुरू असताना मोबाईल लोकेशनवरून कोल्हापूर येथून संशयित 3घांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत महिनाभरापूर्वी झालेल्या घोडागाडी शर्यतीच्या वादातून सुशांतचा खून करण्यात आल्याचे कारण समोर आले आहे. सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.